पावसाळा संपत आला होता. राजे नुकतेच रायगडाचे बांधकाम पाहून 2 दिवसांनंतर राजगडी आले होते. सदरेवर सर्व मंडळी धीरगंभीर उभी होती. तेव्हा अनाजीराजांना सांगतात की राजे औरंगजेबाने काशी विश्वेश्वरांचे देऊळ उखडून टाकले आहे. विजेचा लोड उतरावा तशी ती बातमी राजांवर कोसळली. राजांना काही बोलवेना. तेवढ्यात परत अनाजी सांगतात की एवढेच नवे राजे तर त्या औरंग्याने मथुरेतील श्री केशवदासांचे मंदिरही उखडून टाकले आहे. राजांचे रक्त उसळू लागलं. राजांनी प्रतिज्ञा केली की आम्ही एवढे रान उठवू की दक्षिणेतील मोगलाई हादरून जाईल आणि येणाऱ्या काळात औरंगजेबाला दक्षिणेत उतरावेच लागेल. आजवर कोणी शिकवला नसेल असा धडा त्याला शिकवू. राजांच्या बोलण्याने साऱ्यांच्या अंगात वीज संचारली गेली. राजांनी लागलीच औरंगजेबाला आरसा दाखवण्यासाठी आणि त्याच्या कृतीचा धिक्कार करण्यासाठी राजे त्याला खलिता लिहितात की ज्याच्या ताब्यात सत्ता आहे त्याचे कर्तव्य प्रजेचे रक्षण करणे असते, परंतु तुझ्यासारखा बादशाह प्रजेवर अन्याय करतो आहे. हा धर्मलोक तुझ्या राजसत्तेला शोभा देत नाही. इथे तर तुमचे राज्य नाहीच, पण जिथे आहे तीही पवित्र भूमी तुमची नाही. एक ना एक दिवस तुमचे दिल्ली तख्त उखडून टाकू असा खमकरीत खलिता राजे औरंगजेबाला पाठवतात आणि या औरंगजेबाच्या कृत्यामुळेच राजे आता पुरंदरचा तह फाडण्याचा निर्णय घेतात. ही बातमी वराड प्रांतातील रावजी सोमनाथ यांना कळल्यानंतर ते महाराजांना भेटण्यासाठी येत असताना ते वराड प्रांतातील मुघली ठाण्यांवर हल्ला चढवतात. मुघल या तडाख्याने पळत सुटतात. जवळजवळ 20 लाखांचा खजिना त्या मुघली ठाण्यातून रावजी सोमनाथ सोबत घेऊन स्वराज्यात येतात आणि पुरंदरचा तह फाडण्याचा पहिला मान मिळवतात. ही तर फक्त सुरुवात होती. तह तर पुढे फाडला जाणार होता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका.